टुर्नामेंट पार पाडल्याने आज माझ्या गावातील सर्व खेळाडू सुद्धा आलेले आहेत आणि आज LNC स्पोर्टला म्हणजे लक्ष्मीनारायण क्रिकेट संघाची धुरा ती ज्याने संघ ओपन केली त्यांच्या मुलाकडे दिलेली आहे. त्यांनी जिथपर्यंत मी तरी जिवंत आहे तिथपर्यंत लक्ष्मीनारायणचं नाव कुठे झोकू देणार नाही. दोन्ही संघाचे 12 खेळाडू पाठवा. नंतर स्कोर कमी झाला आम्ही पाहणार नाही. लाईव्ह टुर्नामेंट आहे. गावराई विरुद्ध मानगाव होणारा सामना यानंतर आता मात्र भेदभाव पाळणार नाही. आता तुम्ही समोरच्या त्यांनी मान्य केलंय. येस, पंच सांगतायत सामना सुरू होतोय. पुन्हा एकदा आलेल्या सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंचं सरचे स्वागत आहे. श्री विनोदजी मानकर यांच्या 48व्या वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा सुरू आहे. मांदाड संघाकडून आपण सलामीला पाहतोय ते मात्र दुर्गेश शिब्बन. मानकर सर, खऱ्या अर्थाने दुर्गेशचा विचार केला तर तळा तालुक्यातील एक मोठा खेळाडू ज्याला आम्ही नेहमीच बाहुबली म्हणतो, मोठ्या मोठ्या स्पर्धेत खेळणारा, ओपन स्पर्धेत खेळणारा, रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळणारा हा खेळाडू, चौकार षटकारांची आतषबाजी करणारा षटकारांचा बादशाह दुर्गेश शिब्बन स्ट्राईक एंडला आहे आणि त्याच्यासोबत नॉन स्ट्राईकला आहे तो विवेक आहे. आणि गोलंदाजीसाठी इथे सज्ज आहे गोलंदाज. बॉलर नेम सुजित. यस, सुजित पहिला चेंडू घेऊन येईल. माझा परम मित्र तात्या सूर्यवंशी या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल त्यांना सन्मान केला. एक मिनिट. पहिला चेंडू उंच आहे. क्षेत्ररक्षक आहे का तिथे पाहावं लागेल. आणि हो, इथे मात्र झेल सुटतोय. दुर्गेश सारख्या खेळाडूला तुम्ही जीवदान देतोय मित्रांनो, फारच चुकीची गोष्ट आहे. विनोद मानकर सरांचे परम मित्र तात्या सूर्यवंशी यांना या स्पर्धेत आपण सन्मानित करतोय. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी संधी प्राप्त झाली होती. यस, इथे सत्कार करण्यात आलेला आहे सूर्यवंशी तात्या यांचा. आणि आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणारा संघ ज्याचं नाव आहे यस देवळी कोंड संघाकडून या ठिकाणी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळेस दुर्गेश पूर्णपणे बीट होत आहे. उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतायत आणि चेंडू मात्र निर्धाव जातो. इथे धावसंख्या 2. यावेळेस चांगला चेंडू आहे आणि गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू या ठिकाणी गॅदर केलेला आहे. कोणती धाव नाही आहे आतापर्यंत. केवळ 4 चेंडू झालेत आणि त्याच्यावर फक्त 2 धावा झालेल्या आहेत. दुर्गेशला या ठिकाणी मात्र आता धावांचा वेग वाढवावा लागेल. त्याच्या लौकिक साजेशी फलंदाजी इथे त्याला करावी लागेल. यावेळेस रिव्हर्स पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र हा देखील फटका अपयशी ठरतोय. कोणती धाव येत नाही. यष्टीरक्षक त्या ठिकाणी मात्र सज्ज आहे. त्यांनी अतिशय अचूक असा हा चेंडू गॅदर केलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू गोलंदाजाच्या दिशेने जातोय आणि गोलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा दुर्गेशसाठी पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. दुर्गेशला मोठे फटके खेळावे लागतील. हो, फटका आलाय आणि तो सुद्धा मोठा आलाय. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा पंचांचे दोन्ही हात आकाशाला आणि या ठिकाणी पंच आम्हाला इशारा करतात. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येतचा येतोय दणदणीत खणखणी षटकार. खारगाव आणि माणगाव या दोन्ही संघाला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी त्वरित समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. दुर्गेश याच्या बॅटीतून एक आकर्षक असा आपल्याला षटकार पाहायला मिळाला. या षटकाराच्या भरीने एकूण धावसंख्या झाली ते 8 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लक्ष्मीनारायण संघाचे निलेश पाटील आले आहेत. लक्ष्मण नारायण संघाचे निलेश पाटील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. या सर्व मांदाड आणि राहटाडचे आपले आमचे मित्र दिवंगत आमचे दिवंगत मित्र आपल्या तळा तालुक्यातील एक उत्कृष्ट पंच आमचे मनोजी भगत यांचे सुपुत्र हे सुद्धा या ठिकाणी साहिल यांचं सुद्धा आगमन झाले आहे. आपण या ठिकाणी मनोज यांना आपण श्रद्धांजली वाहिली होती. एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व होतं. बॉलरचं नाव सांगा मग मित्रा. बॉलर नेम बॉलर. हॅलो सुधीर.
यस, अगोदरचं गोलंदाजी सुजितने केली होती आणि हा सुधीर आहे. स्ट्राईकला आता मात्र डावखुरा फलंदाज आहे ज्याचं नाव आहे विवेक आहे. पहिला चेंडू घेऊन येते गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट. वा वा वा, क्या बात आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा येते 6, येतोय दणदणीत खणखणीत षटकार. 6 धावा. 6 धावांच्या भरीनंतर इथे आपण पाहतोय अडखळत्या सुरुवातीनंतर इथे धावा येत आहेत. 2 षटकार आलेले आहेत आणि एक दुहेरी धाव आली आहे. 14 धावा. काय झालं, विकेट आहे का? येस येस येस, ओके सर, ओके. षटकार आला होता मात्र फलंदाज हिट विकेट स्वतःच्या स्वयं बाद झालेला आहे आणि अशा प्रकारे मोठा धक्का बसलेला आहे. 6 धावा रद्द करा, इथे 6 धावा रद्द करा आणि विकेट घ्या. चला, खारगाव संघनायक नाणेफेकीसाठी या. एक आकर्षक असा फटका इथं मारला होता मात्र एक दुर्दैवरित्या हा वेग फलंदाज बाद झालेला आहे. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली होती. ओपनची साईड बनवून देणारे नामवंती कलावंती गणेश यादव यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. सरसे स्वागत आमच्या विनोद मानकर यांचे जवळचे मित्र. स्पर्धा ही गाव टू गाव आहे आपल्या माहितीसाठी. चला, थोडा स्पीडअप करा मित्रांनो. आपल्याकडे सामने अजून 20 संघ खेळणार आहेत. एक दिवसामध्ये 20 संघ आपल्याला खेळवायचे आहेत. चला, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस वा, क्या बात आहे. दिनेशच्या बॅटीतून इथे 2-2 क्षेत्ररक्षक आणि धावा मिळतील 4. चौकार, 4 धावा. दिनेशच्या बॅटीतून एक आकर्षक फटका आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी थोडीशी 2 क्षेत्ररक्षकामध्ये थोडं मिसअंडरस्टँडिंग झालं. जर का कॉलिंग असती तर हा झेल गेला असता. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नाही आणि जर तर शिवाय क्रिकेटही नाही, हे देखील तितकंच सत्य आहे. धावसंख्या इथे झालेली ती 12 धाव. पुन्हा एकदा यावेळेसचा चेंडू पंच इकडे वळले, आमच्याकडे सांगितलं हा चेंडू सुवेर आहे. 1 धाव वाढली आहे. एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. एक अतिरिक्त धावेने संघाची एकूण स्थिती होते ती 13 धावा. आता मात्र दिनेश दामा आणि दुर्गेश चिब्बन ही मांदाड संघाची एक यशस्वी जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी जे संघ या स्पर्धेत खेळण्यासाठी आले त्यांना मी विनंती करतो आपण आल्याची नोंद करा. वा, पुन्हा एकदा उंच फटका आहे. यावेळेस चूक होणार नाही आणि हो, इथे मात्र दिनेशला परतावं लागेल. यावेळेस खरोखर चांगला झेल घेण्यात आला. दिनेश या ठिकाणी दिनेशची खेळ समाप्त होते. अशा प्रकारे दुसरा एक कॅच कोणी घेतली, नाव सांगा. हॅलो, सूर्यकांत. हा, जरा 12वा खेळू. आता नवीन फलंदाज जातोय ज्याचं नाव आहे समीर. समीरला इथे दुर्गेशला चांगली साथ द्यावी लागेल. धावांचा वेग वाढवला. जर मांदाड संघाला या स्पर्धेतलं आव्हान टिकवायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी त्यांना मोठे फटके खेळावे लागतील. मोठी धावसंख्या सुद्धा बनवावी लागेल. खारगाव संघाला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. भोगेश्वर खामदे आणि गावरोन या 2 संघाच्या संघनायकांना विनंती, आपण समालोचन कक्षात संपर्क करा. वा वा, यावेळेस देखील अतिशय चांगला चेंडू. या ठिकाणी जरी 1 चौकार 1 षटकार आला असला तरी सुद्धा धावावर या ठिकाणी नियंत्रण ठेवलेलं आहे. धावसंख्या 13. दुसऱ्या षटकातले आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत. 2 to go. 2 चेंडू शिल्लक ह्या दुसऱ्या षटकात. याचा अर्थ आता अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि पुन्हा एकदा पंच मात्र आमच्याकडे वळले, सांगितलं चेंडू सुवेर आहे. 1 धाव वाढली आहे. एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. एक अतिरिक्त धावेने एकूण धावसंख्या होतात त्या 14 धावा. 2 गडी बाद झालेले आहेत. 14 धावा. गावराने संघाला विनंती आहे नाणेफेकीसाठी या, अन्यथा
या ठिकाणी आपल्याला हा चेंडू देखील वा चांगली गोलंदाजी इथे मला वाटते दुर्गेशला स्ट्राईक द्यायला लागेल. या षटकातला शेवटचा चेंडू आहे. आतापर्यंत फक्त आणि फक्त 14 धावा झालेल्या आहेत. धावसंख्यांचा वेग वाढवावा लागेल. 7 चेंडू शिल्लक असतील या इनिंगमधील. पुढच्या षटकामध्ये आपल्याला दुर्गेशची फलंदाजी पाहायला मिळेल. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. हो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी देखील झाला. 2 धावा मिळत आहेत. पहा, दुर्गेशला आपण यासाठीच मानतो की दुर्गेशने हा विचार केला नाही की एक धाव काढून त्याने 2 धावा काढल्या. आपल्या संघासाठी 2 धावा आणि स्ट्राईकसुद्धा आपल्याकडेच ठेवण्याचा प्रयत्न केला. 2 धावांच्या भरीने एकूण धावसंख्या 16 झालेली आहे. याचा अर्थ प्रति षटकाला 8च्या सरासरीने इथे धाव आमचे मित्र अविनाश या ठिकाणी उत्कृष्ट स्कोरिंगचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतील. खऱ्या अर्थाने आपण जर नेहमी पाहिलं ना अविनाश, तर आमच्यासाठी जो स्कोरर असतो ना, गुणलेखक, तो आमच्या पाठीचा कणा असतो. वेळोवेळी आम्हाला सामन्यातील अपडेट देत असतो. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 16. आता मात्र 6 चेंडू शिल्लक असतील आणि या उरलेल्या 7 चेंडूमध्ये दुर्गेश शिब्बण याला मोठे फटके खेळावे लागतील. आपला जर संघ या स्पर्धेत टिकायचा असेल किंवा पुढे जायचं असेल तर मोठी धावसंख्या करावी लागेल. चला, राहुल नवीन गोलंदाज. राहुल 3 षटकामध्ये 3 गोलंदाज वापरायचे आहेत. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय राहुल. एक 10-12 पावलांचा रनअप असेल. या ठिकाणी पंच म्हणून आपल्याला लाभलेले ते सोन्या सर आणि दिलीप सर. दोन्ही हे घातलेले अगदी मोठ्या मोठ्या स्पर्धेत अंपरिंग केलेले अंपर आहेत. राठार संघाचे देवा यांचं देखील आगमन झालेले आहे. सरचे स्वागत आहे आपलं देखील. यावेळेस मात्र नाही दिनेश दुर्गेशच्या बॅटीतून मोठे फटके यायला पाहिजे. हा चेंडू मात्र निर्धाव गेला. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या या ठिकाणी 16 आहे. आत्तापर्यंत 13 चेंडू झालेत आणि 13 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 16 धावा आलेल्या आहेत. धावांचा वेग वाढवावा लागेल. पहिला सामना झाला होता त्यामध्ये नाणार पॅकर संघ आणि हो यासाठीच तर आपण नेहमीच म्हणतो, मात्र इथे दुर्गेशला परतावं लागेल. अचूक झेल सीमारेषेकडे, अगदी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या जवळ अचूक झेल घेतला गेला आणि अशा प्रकारे इथे मात्र दुर्गेशची खेळ संपते आणि नवीन फलंदाज जातोय ज्याचं नाव आहे मुकुंद. आता 4 चेंडू शिल्लक असणार आहेत. 4 चेंडूमध्ये जर मोठे 4 फटके आले तर धावसंख्या बऱ्यापैकी समाधानकारक या ठिकाणी होऊ शकेल. मात्र प्रयत्न करावा लागेल. दुर्गेशच्या आपल्या लौकिक साजेशी फलंदाजी या ठिकाणी झाली नाही आहे. संपूर्ण इनिंगमध्ये फक्त आतापर्यंत आपल्याला एकच षटकार पाहायला मिळाला, एक चौकार पाहायला मिळाला. धावांची गती वाढवलं. 4 चेंडूमध्ये मोठे 4 फटके आले तर धावसंख्या बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळेल. येथे पहा चेंडू मात्र इथे कव्हर आणि मिड ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये कारण बॅकअप होता त्या ठिकाणी. एक धावेच्या भरीने संघ पोहोचवतो. 17 आणि खारगाव संघ टॉपला या. खारघर संघ आणि माणगाव आणि खारगाव गावरोणे या दोन्ही संघाला विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी त्वरित या. चला, उशीर करू नये मित्रांनो. या इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला नाणेफेक करायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. यावेळेस पंच आमच्याकडे वळले नाहीत कारण चेंडू हा फेअर डिलिव्हरी होती. योग्य चेंडू होता. कोणती धाव नाही आहे. धावसंख्या एकूण आहे ती इथे 17 या अंकावर धावसंख्या आहे. 2 to go. 2च चेंडू शिल्लक. 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले. यावेळेस मात्र पंच आमच्याकडे वळले. सांगितलं चेंडू स्क्वेअर आहे. 1 धाव वाढली आहे. या अतिरिक्त धावेने संघाची स्थिती होती 18 धावा.
या ठिकाणी पंचांनी ताकीद दिलेली आहे आणि पुढचा पुन्हा एकदा इथे पुन्हा एकदा चेंडू मात्र पॅडवर आदळतो. एक धाव धावून काढलेली आहे आणि या लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली आहे आणि ह्या धावा कशा येऊ धावा येणं महत्त्वाचं आहे आणि या एक धावेच्या भरीने एकूण धावा झाल्या त्या 19 आणि 20. अजून एक बॉल आहे 1 to go. अजून एक चेंडू शिल्लक असेल. तालुका क्रिकेट असोसिएशनचे आमचे IT प्रमुख आमचे कावजी सर यांचं रवींद्रजी कावजी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं सरचं स्वागत आहे सर, वेलकम. आणि नक्कीच एक क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेटची संपूर्ण माहिती असणारे आमचे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. चला या ठिकाणी षटक मात्र संपलेलं आहे. पहिल्या इनिंगमध्ये 19 धावा झाल्यात आणि 20 धावांची आवश्यकता असणार आहे. शेवट संकल्प क्रिकेट संघ गावरान टॉससाठी या आणि समर्थ इलेव्हन मानगाव शेवटचा पुकारा असेल आणि नसेल एंट्री करायची तर सांगू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता जेवढं सामून घेतलं त्याची वरची दुरा संपलेली आहे, माझी ताकद सुद्धा संपलेली आहे. गावरान संघ टॉससाठी या, गौराई संघ टॉससाठी या आणि मानगाव संघ समर्थ इलेव्हन दोन्ही संघांनी यायचं आहे. नाणारे संघाने आपली एंट्री करायची आहे, लवकर एंट्री द्या. लक्ष्मीनारायण मांदाड वर्सेस देवळीकोंड या दोन संघादरम्यान जो सामना सुरू आहे त्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना मांदाड संघाने फक्त 19 धावा करून 20 धावांचं आव्हान देवळीकोंड संघासमोर ठेवलेलं आहे. आता हे आव्हान कशा प्रकारे पेललं जाईल की हे आव्हान रोखलं जाईल याचा निर्णय काही क्षणातच आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांचे लाडके विनोदजी मानकर यांच्या 48व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा आयोजित झालेली आहे. लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब मांदाड या स्पर्धेचे आयोजक आहेत. माणगाव संघ या ठिकाणी आलेले आहेत. आपलं सरचे स्वागत आहे. चला माणगावच्या विरुद्ध संघ जे आहेत श्री समर्थ इलेव्हन माणगाव चला देवळीकोंड आपले फलंदाज पाठवा. चला आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो आणि एक 12वा खेळाडू नावं सांगण्यासाठी पाठवा. गावराई संघ 2 मिनिटात या अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. चला चला या.
चला देवळी कोंड आपला 12वा खेळाडू पाठवा नावं सांगण्यासाठी. या लवकर या. इथे नाणेफेक केली जाते माणगाव विरुद्ध. चला सामना सुरू करा. गावराई संकल्प गावरान टॉस जिंकला. गावराई संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. सुचित आणि सुधीर. सुचित आणि सुधीर हे फलंदाजीसाठी आलेले आहेत आणि या ठिकाणी मला वाटते पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज इथे सज्ज होईल. याच्यानंतर जे सामने होणार आहेत त्या सर्व संघांना विनंती आहे, जर आपला 12वा खेळाडू इथं जर आमच्या समालोचन कक्षात आला नाही तर तुम्हाला 5 धावांची पेनल्टी लावण्यात येईल. याची आपण नोंद घ्या. आपले 12 खेळाडू तयार ठेवायचे आहेत. आम्हाला इथं नावं कळत नाही आहेत आणि लाईव्ह स्पर्धा आहे, त्यामुळे या ठिकाणी नियमांना सर्व या ठिकाणी बंधनकारक नियम असतील. यस, एक बॉल दिले ना. चला क्षेत्ररक्षण लागलेलं आहे. फलंदाज सुद्धा मैदानात गेलेले आहेत. तर पंच देखील तयार आहेत. काही क्षणातच दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होईल. 20 धावा करायच्या आहेत. देवळी कोंड संघाला 20 धावा करायच्या आहेत. 12वे खेळाडू या ठिकाणी येणे गरजेचे. ते सगळे सामने 2-2 वर्ष होतील. जे संघ या ठिकाणी उशिरा येतील, आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिरा, ते सामने 2-2 षटकांचे करण्यात येतील. याची आपण नोंद घ्या. जर आपल्याला 3-3 षटकांचे सामने खेळायचे असतील तर आपण वेळेत येऊन या ठिकाणी आपली प्रवेश फी निश्चित करा. येस सर, येस. पंच इथे कळवतात की सामना सुरू होतोय. सुजित स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सुधीर. नांदगाव आणि हे यंग बॉयज राठाड टॉसला या. याच्यानंतर माणगाव आणि यंग बॉयज राठाड या दोन, वाघोबा नांदगाव विरुद्ध राठाड, यंग बॉयज राठाड, दोन्ही संघ नायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी या. पहिला चेंडू या ठिकाणी, पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. 1 धाव पूर्ण होते आणि 1च धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, बऱ्यापैकी फेक देखील या ठिकाणी आलेली आहे. फक्त आणि फक्त 20 धावा करायच्या आहेत. तर 18 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण या ठिकाणी आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली आणि आपलं श्री गणेशा या ठिकाणी सुरू केलं देवळी कोंड. लक्ष्मीनारायण मांदाड संघाने निर्धारित 3 षटकात फक्त 19 धावा केलेल्या आहेत आणि 20 धावांचं एक छोटंसं लक्ष देवळी कोंड संघासमोर ठेवलेलं आहे. दरम्यानच्या काळात पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र थडमेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1च धाव मिळेल. धावसंख्या कमी असल्यामुळे इथे फलंदाज कोणत्या प्रकारची घाई गडबड करत नाही. त्यांना माहिती आहे की मोठे फटके खेळण्याची काही गरज नाही, कारण बॉल टू रन असे सामना इथे आहे. 18 चेंडूमध्ये 20 धावा करायच्या आहेत. एखादा मोठा फटका आला तरीसुद्धा या सामन्यामध्ये ते पुढे जाऊ शकतात. हो, मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, मात्र तो प्रेक्षक बनून राहतोय आणि पंच या ठिकाणी आमच्याकडे ओढले. सांगितलं चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहेत 6. येतोय दणदणीत षटकार. 6 धावा. 6 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय एकूण धावसंख्या होती ती 8 धावा. आता मात्र 12 धावांची आवश्यकता असणार आहे. 15 चेंडू आणि 12 धावांची गरज. सामना काहीसा सोपा. पुन्हा एकदा यावेळेस चांगला चेंडू आहे. फलंदाज पूर्णपणे या चेंडूवर बीट होतोय. उरलेलं काम त्या ठिकाणी यष्टीरक्षक दुर्गेश पूर्ण करतोय. गोलंदाज विवेक हा सुद्धा खरं पाहता फलंदाजीसाठी ओपनिंगला गेला होता आणि
यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. आणखी एक धावेची भर. एकूण धावा या ठिकाणी होतात त्या 9 या अंकावर संघ पोचतोय. पहिलं षटक काहीचं थोडं महागडं ठरतंय. एक षटकार गेला त्यामुळे थोडंसं षटक महागडं आले. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, कोणती धाव येत नाही आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 9, म्हणजे आता मात्र 11 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण या ठिकाणी आहे. शिरळ संघ जरी या ठिकाणी स्पर्धेतून बाद झाला असला तरी आपण स्पर्धेत सहभाग घेतला त्याबद्दल तुमचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. असंच सहकार्य आपण विनोद मानकर यांना नेहमीच करा, कारण विनोद मानकर यांचा आज 48वा वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसाला सर्वांच्या वतीने शुभेच्छा आपण देऊया. 10 जूनला साहेबांचा बड्डे होता, मात्र तेव्हा रविवार नसल्यामुळे आज रविवार आहे 14 तारीख. तर आपण आज त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. दुर्गेश पहिला चेंडू घेऊन येतील. चेंडू उंच आहे, या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील आहे का? आणि हो, क्षेत्ररक्षक होता, मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येतात 4. मानगाव संघाला पिढी आपल्या भाई 4 आहेत ना? 4 ना दिनेश? 4 धावा. येस, 4 धावा. अविनाश, तू बॉल घे. ए, लकी त्याला बॉल घे. तो बोल. I don't know. पंच जरा चेक करतात. 1 मिनिट चेक करूया. यंग बॉयज राठार नाणेफेकीसाठी या. चार धावा. येस, ओके. तर 4 धावांच्या भरीने एकूण धावसंख्या होती ती 13 धावा. फक्त 7 धावांची गरज आहे आणि दरम्यानच्या काळात गडी मात्र बाद होतोय. किती पाहिजे? 7. 7 धावांची गरज आहे. आता एक फलंदाज इथे बाद झालेला आहे. 10 बॉल 7. ओ यंग बॉय नाटकाला बोलवतात ना. चला यंग बॉईज, तुम्हाला हा शेवटचा पुकार आहे. यंग बॉईज राहटार संघाला विनंती आहे, वाघोबा नांदगाव. या इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला सामना संपण्यापूर्वी टॉच करायचा. या वाघोबा नांदगाव. वाघोबा नांदगाव या संघाला देखील विनंती आहे, आपण नाणेफेकीसाठी या. आलेले आहेत. चला यंग बॉय, चला तुमचा विरुद्ध संघ या ठिकाणी नाणेफेकीसाठी आलेले आहे. चला फलंदाज लवकर लवकर यायचं आहे. चला जरा अतिरिक्त वेळ खर्च करू नये, टाइमपास करू नये विनंती असेल आपल्याला मित्रांनो. हा 3रा सामना आहे. दुर्गेश पुन्हा एकदा. यावेळेस कव्हर आणि पॉईंटच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव पूर्ण होते, 1च धाव मिळेल. क्षेत्ररक्षण चांगलं आहे त्या ठिकाणी. 1 धाव आली. 1 धावेच्या भरीने धावसंख्या झाली ती मात्र इथे 14 धावा. आता 6 धावांची आवश्यकता असणार आहे. 9 चेंडू शिल्लक. खामदे संघाचे एक अष्टपैलू खेळाडू लंकेश यांचं देखील आगमन आहे आणि फलंदाज इथे मात्र चक्क त्रिफळाचीत बाद होतोय. गावराणी संघाने काय घेतलं ते सांगा लगेच. गावराणी संघाने नाणेफेक जिंकून कोणता निर्णय घेतलाय कळवा. बॅटिंग करण्याचा निर्णय आहे. मानगाव संघाला फिल्डिंग लावा. येस, श्री समर्थ विनोद मानगाव संघाने मॅच संपताच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. वेळेचा सदुपयोग करा मित्रांनो. वेळेला फार महत्व आहे. आपण नेहमीच बरेचसे समालोचक सांगतात आणि मी सुद्धा सांगतो की गेलेला पैसा अडका, गेलेली संपत्ती परत मिळू शकते, मात्र गेलेली वेळ परत येत नाहीये. येस, 8 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. अजूनही सामना बरोबरीत आहेत, कारण अजूनही मांदाड संघ या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल.
चला, पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर दुसऱ्या फलंदाजाने लगेच तो फलंदाज मैदानाच्या बाहेर जाण्यापूर्वी यायचा आहे. सहकार्य करा मित्रांनो, तुमच्या सहकार्याची या ठिकाणी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. केवळ तळा तालुक्यातच नाही तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्याचं नाव आहे विनोदजी मानकर, एक रायगड जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमी आणि जास्तीत जास्त सामने खेळवणारे किंवा जास्तीत जास्त स्पर्धा आयोजन करण्यामध्ये त्यांचा विश्वविक्रम आहे. दरम्यानच्या काळामध्ये व्हाईट बॉल येतोय. विनोदजी मानकर यांचा एक विक्रम आहे की प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त स्पर्धा भरवण्याचा त्याचा जिता जागता उदाहरण आणि त्यांचा आय विटनेस इथं आपल्या लंकेश आहे. खामद्याचे लंकेश यांना माहिती आहे आणि त्यांचे जवळचे मित्र आहेत विनोद मानकर. आणि विनोद मानकरच्या टीम स्पर्धेमध्ये नेहमीच अगदी खामद्याचा संघ असतोच, बरोबर ना लंकेश? आणि बऱ्याचशा वेळेस चॅम्पियन देखील असतो हा संघ. भले लंकेश आमच्या तालुक्यातला नसला तरी सुद्धा आमच्या जवळचा आहे. वा वा, इथे मात्र यष्टीरक्षकाकडून चूक होते आणि दरम्यानच्या काळात एक धावा येते. एक धावेच्या भरीने एकूण धावा होतात, त्यास 17 धावा. आता फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण आहे. जर का अजून एक 5-10 धावा असत्या, 5-6 धावा, तर सामन्यामध्ये नक्कीच रंगत आली असती. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. याच्यानंतर होणारा सामना, त्याच्यामध्ये विनोदजी मानकर यांचा सुमधुर आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. आमचे साथी समालोचक नव्हे तर आमचे जिवलग जवळचे मित्र, ज्याने खऱ्या अर्थाने सगळी कामं येतात. एक आयोजक, एक पंच, एक कॉमेंटेटर, एक स्कोरर, म्हणजे ऑलराऊंडर असा व्यक्तिमत्व आम्हाला तळा तालुक्यात लाभलेला एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आमचे मित्र विनोदजी मानकर. आज त्यांचा 48वा वाढदिवस म्हणजे 10 तारखेलाच झाला, मात्र 10 तारखेला रविवार नसल्यामुळे आज आपण ठेवलेला आहे. चला यस, जरा स्पीडअप करा आणि तुमचा संघ तयार ठेवा. येस, तुमच्या विरुद्ध संघ आहे त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण आपलं क्षेत्ररक्षण तयार ठेवायचं आहे. गावराई संघाने क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि माणगाव संघाला बॅटिंग. माणगाव संघ आपले सलामीचे बॅटर तयार ठेवा. चला, 6 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. संपूर्ण क्लोज फिल्डिंग लावलेली आहे. यावेळेस कोणती धाव येत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेला. आता पुन्हा एकदा सामन्यात ट्विस्ट, सामन्यात रंगत निर्माण होते. 5 चेंडू आणि 3 धावा. जर का 2-3 चेंडू अतिशय चांगले हाताळले तर मात्र मांदळ संघ पुन्हा एकदा या सामन्यात कमबॅक करू शकेल. पुन्हा एकदा वा, पंच मात्र आमच्याकडे वळले. सांगितला चेंडू स्वेर आहे. 1 धाव वाढली आहे. 1 धावेच्या भरीनंतर धावसंख्या 18. फक्त आता 2 धावांची गरज असणार आहे. 5 चेंडू शिल्लक असतील. 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. बॉलर समीर. आणि हो, इथे मात्र अचूक झेल घेतलेला आहे. अशा प्रकारे फलंदाज होतोय बाद. आता 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. सामना जरी कमी स्कोरचा होता, कमी धावसंख्येचा जरी सामना होता, तरी सुद्धा मांदळ संघाने या सामन्यामध्ये रंगत निर्माण केलेली आहे. चला बॅटर, चला बॅटर, चला नवीन फलंदाज त्वरित यायचं आहे मैदानात. फार उशीर करता तुम्ही मित्रांनो. देवळी कोण संघ, चला धावत या. सामने बरेच शिल्लक आहेत आपल्याकडे. आज 20 संघ खेळणार आहेत एकूण. एक दिवसामध्ये 20 संघ खेळवायचं म्हणजे फारच मोठी कसरत करावी लागणार आहे. याच्यानंतर आपल्याला षटकांची संख्या कमी करावी लागेल, कारण संघ उशिरा येतात. चला चला फास्ट या, अन्यथा बाद दिला जाईल फलंदाजाला. चला 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. नवीन फलंदाज येतोय सूर्यकांत.
चला मित्र, फास्ट चला, फास्ट चला. खऱ्या अर्थाने आपण विनोदजी एक नियम काढा की फलंदाजी करणाऱ्या संघ इथूनच जायचं एंट्री करायला, जेणेकरून लवकर जायला आणि आपल्याला नावं सुद्धा कळतील. तुम्ही तिकडे लांब बसून तिथून एंट्री करू नका. चला, याच्या पुढे होणारे सामने सर्वांनी इथे या समोरच्या पॅव्हलियनमध्ये बसायचं आहे. ज्यांचा सामना सुरू असेल त्यांनी ह्या समोरच्या पॅव्हलियनमध्ये आमच्या उजव्या हाताला बसायचं आहे. यावेळेसचा देखील चेंडू चांगला होता. दोन्ही संघाची धावसंख्या समान झालेली आहे. अगदी आता फक्त एकच धावेची आवश्यकता असणार आहे. एकूण चेंडू असतील शिल्लक ते 3 चेंडू शिल्लक असतील. तीन बॉल 1 रन. चला, अशा प्रकारे या ठिकाणी मात्र देवळी कोंड हा संघ विजय झालेला. विजय संघाचे अभिनंदन. आणि